हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तर नवीन वर्षाच्या मी तुम्हा सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा देते. हे वर्ष देखील तुम्हाला समाधानाचं, शांतीचं आणि भरभराटीचं जावो अशी मी बाप्पाचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर इथे सकाळी लवकर उठून मी छान अशी रांगोळी बनवली आणि रांगोळी काढून झाल्यानंतर ही जी माझी उरली आहे ना, त्याच्यामध्ये सुंदर अशी ताजी फुलं ठेवून दिवे लावून नवीन वर्षाला सुरुवात केलेली आहे. खूप सुंदर वाटत होतं आणि अशी सिंपलच रांगोळी जरी बनवली ना तरी देखील खूप प्रसन्न वाटतं. त्यानंतर सगळे जेवण वगैरे झाल्यानंतर दुपारी मेन काम केलं ते म्हणजे मला माझी जी काही महिन्याचं किराणा माल आहे ना ते भरून घ्यायचं होतं. तर मी आदल्या दिवशी सगळं डीमार्टमधून घेऊन आले होते. फक्त मला सगळं बरण्या भरून ठेवायच्या होत्या. तर वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणून पूर्ण घर आपलं पूर्ण जे किचन आहे ना ते भरून राहिलं पाहिजे. त्यासाठीच मी आहे ना म्हणजे आजच्या दिवशीसाठीच हे सगळं काही भरून ठेवायचं होतं मला. तर मी आता सगळे जे बरण्या वगैरे आहेत ना, ज्या काही रिकाम्या झालेल्या आहेत त्या ऑलरेडी घासून पुसून ठेवल्या होत्या. आणि जेव्हा पण मी या सगळ्या बरण्या भरते ना तेव्हाच मी परत हे जे कॅबिनेट्स आहेत ते परत थोडं ओला कपडा घेऊन पुसून घेते, कारण मग नंतर परत त्या रिकाम्या होईपर्यंत वाट बघत नाही. डीप क्लिनिंग जे आहे ना पॅन्ट्रीचं ते त्याच टायमाला होतं आणि किचनचा ओटा तर डेली क्लीन केला जातो. तर तिथलं तर क्लिनिंग मी डेली करते, पण हे जे आपण किराणा मालाच्या ज्या बरण्या ठेवतो ना त्या जेव्हा रिकाम्या झाल्यानंतरच तो एरिया जो आहे ना तो क्लीन केला जातो. तर महिन्याचं जे सामान आहे ना ते मी ऑलरेडी भरलं होतं, पण आत्ता जे काही थोडेफार डबे जे माझे रिकामे झाले होते ना ते मी इथे भरून घेते. कारण म्हणजे तर माझं हे जे स्नॅक्सचा जो सेक्शन आहे एक वेगळा मी कॅबिनेट बनवलेला आहे. त्या कॅबिनेटमध्ये सगळं काही मी जे लहान मुलांसाठी स्नॅक्ससाठी लागतं, आरुषला लागतं आणि स्पृहाला देखील लागतं, तर ते मी एका वेगळ्याच ठिकाणी ठेवलेलं आहे. तर तो माझा ऑलमोस्ट रिकामा झाला होता, तर म्हटलं तो पहिले भरून घ्यावा आणि सोबतच जे काही ग्रॉसरी संपलेली होती घरातली ती देखील सोबतच भरून घेतली. तर ते असं म्हणतात ना की घर भरून असावं, तर माझ्याकडे दरवेळेस म्हणजे मी सगळं काही एक्स्ट्रामध्ये देखील स्टोअर करून ठेवते. खालचं जो सेक्शन आहे ना तिथे मी सगळं काही ज्या आपल्या मोठ्या बरण्या आहेत माझ्याकडे, ज्या काही प्लास्टिकच्या स्टीलच्या जे मोठे डबे आहेत ना त्यामध्ये मी एक्स्ट्रा ग्रॉसरी स्टोअर करून ठेवते. म्हणजे असं नाही आहे की पूर्ण घरामध्ये काहीच नाही आहे असं जनरली होतं, पण बरंच सामान मी एक्स्ट्रा भरून ठेवते. कारण मग म्हणजे स्पृहा लहान आहे तर जेव्हा गरज पडेल तेव्हा आणायला नाही जमलं, त्यामुळे मी एक्स्ट्रा स्टोअर करून ठेवते. म्हणून मग ह्या ज्या बरण्या रिकाम्या झाल्या होत्या ना त्याच मग मी आता भरून घेते आहे. तर माझ्याकडे आहेत ना बरेच असे वेगळे वेगळे डबे आहेत. मला खूप आवडतात असे वेगळे डबे किचनमध्ये ठेवायला, त्याच्यामध्ये सामान ठेवायला. तर हे जे काही डबे तुम्हाला दिसतात स्टीलचे आहेत किंवा काचेच्या ज्या बरण्या आहेत त्या अशा वेगळ्या वेगळ्या ठिकाणाहून घेतलेल्या आहेत. तर ह्या अशा ज्या वेगळ्या वेगळ्या बरण्या आहेत ना त्याच्याने आपलं जे किचन आहे ते खूप सुंदर दिसतं आणि मला हे सगळं काही करायला खूप आवडतं. तर आता हे बघा गूळ आहे ना ते संदीप गुळाची चहा घेतात, त्याच्यामुळे मग मी त्यासाठीच फक्त ही जी जॅगरी पावडर आहे ना ती घेऊन येते. आणि आत्ता संक्रांतीसाठीची देखील मला सगळी तयारी करायची होती, तर ती देखील मी आजच म्हणजे त्याचं सगळं काही सामान आहे ना ते भरून ठेवणार आहे. तर या ज्या बरण्या तुम्हाला दिसत आहेत ना या छोट्या आहेत आणि 200 ग्रॅमपर्यंत जे काही आपले मसाले असतात त्यासाठी मी ह्या वापरते. तर दिसायला देखील खूप सुंदर आणि आपले जे जिरे आणि मोहरी महिनाभराला जेवढं लागतात ना तेवढं याच्यामध्ये आपण स्टोअर करू शकतो. तर ह्या 200 ग्रामचे जे पॅकेट्स आहेत ना जे डीमार्टमध्ये मिळतात तेच मी घेऊन येते. आणि जे काही आपले मसाले आहेत म्हणजे मी तर जनरली मटन मसाला वापरते आणि कधीतरी मॅगी मसाला वापरते. तर त्या 2 गोष्टींसाठी आहेत ना मी ह्या बरण्यांवरती वेगळ्या पद्धतीने टॅग लावते, तर ते मी आत्ता तुम्हाला दाखवते. तर ही जी बरणी दिसते ना त्यामध्ये मी मॅगी मसाला भरलेला आहे. तर मॅगी मसाला आता आपण कसा ओळखायचा, तर त्यासाठी आहे ना मी आपले जे पॅकेटवरती जे नेम्स असतात ना ते मी कट करून घेते आणि ह्या डब्यांची जी झाकणं आहेत ना त्याच्यावरती चिटकवून देते.
तर आपल्याकडे जी सेलो टेप आहे ना, त्या सेलो टेपच्या मदतीने आपण हे जे नेम्स आहेत, म्हणजे हे जे टॅग्स आहेत ना, हे आपण व्यवस्थित कट करून आपल्या बर्नींवरती छान पद्धतीने चिटकवू शकतो. तर ही जी मसाल्यांची नावं जी आहेत ना, ही आपण आपल्या झाकणावरती देखील लावू शकतो किंवा तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्हाला त्या व्हिजिबल होतील तसे तुम्ही लावू शकता. तर मला ना ह्या झाकणावरती लावायला इझी वाटतं. तर हे बघा, हे टॅग लावल्यावरती किती छान, म्हणजे बर्नीचा लुक देखील बदललेला नाही आहे आणि ते जे टॅग आहेत ना, ते देखील दिसायला देखील व्यवस्थित दिसतात. तर इथे मी दुसऱ्या बर्नीमध्ये आहे ना मटण मसाला भरून घेतलेला आहे आणि त्याचा देखील टॅग लावलेला आहे. तर ह्या ज्या काचेच्या बरण्या आहेत या मी IKEAमधून घेतलेल्या आहेत. तर IKEAमधल्या ज्या बरण्या आहेत ना, त्या म्हणजे खूप व्यवस्थित अशा एअरटाईट आहेत. म्हणजे ज्या प्रत्येक बर्नीचं डिस्क्रिप्शनमध्ये जेव्हा असतं की ह्या एअरटाईट आहेत, त्यातल्या सगळ्याच बरण्या एअरटाईट नसतात. पण ज्या बरण्यांना असं रबरचे जे झाकणं आहेत ना, त्या ज्या बरण्या आहेत त्या मेन एअरटाईट बरण्या आहेत. तर हे जे चिप्स आहेत ना, हे जसे आहेत तसेच राहतात, काही खराब होत नाहीत किंवा नरम पडत नाहीत. तर आपले जे बिस्किट्स वगैरे आहेत ते देखील आपण यामध्ये स्टोअर करू शकतो. आणि अशा ज्या बरण्या आहेत ना, त्या बरण्या तुम्हाला DMartमध्ये देखील मिळतील. कारण मी आत्ता लास्ट टाईम बघितल्या होत्या तेव्हा तिथे म्हणजे आत्ता नवीन DMartमध्ये देखील तशा बरण्या आलेल्या आहेत. तर तुम्ही घेऊ शकता आणि तुमचे जे बिस्किट्स आहेत किंवा फरसाण आहेत त्यासाठी ह्या अशा पद्धतीच्या बरण्या ज्या आहेत ना, त्या वापरू शकता. त्यानंतर आपले जे काजू आहेत ना, ते नरम पडतात. तर ते नरम पडू नये त्यासाठी हे जे पॅकेट्स असतात त्याच्यामध्ये एक सिलिकॉनचं छोटं पॅकेट आलेलं असतं. तर ते पॅकेट आहे ना, ते मॉइश्चर अब्सॉर्ब करतं आणि आपले जे काजू आहेत ना, ते जसे कडक आपल्याला हवे आहेत तसेच राहतात. तर हे पॅकेट मी या बरण्यांमध्ये ठेवते. आणि हे जे एक्स्ट्राचे जे काजू आहेत ते देखील या एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवले ना, की ते जसे आहेत तसे राहतात. म्हणजे त्याला बिलकुल पण नरम होत नाहीत किंवा किडे वगैरे काही लागत नाहीत. तुम्ही ह्याला व्यवस्थित जर ऊन देऊन ठेवलेत तर हे अजून काही दिवस आपल्या घरामध्ये राहतात. तर आता मला कोणतरी बोलेल की तुम्ही इतकी मॅगी खाता का? तर तसं नाही आहे. आता हे जे मोठं पॅकेट आहे हे आपल्याला थोडंसं स्वस्त पडतं DMartमध्ये. त्याच्यामुळे मग ही जे मॅगी पॅकेट आहे ना, हे 2-3 महिन्यांनी घरी येतं. आणि म्हणजे ही एवढी जी मॅगी आहे ना, ती 2-3 महिन्यांना राहते. कधीतरी इमर्जन्सीसाठी किंवा कधीतरी असं वाटलं खावंसं आणि आरुषला आवडते, तर त्यासाठी मग कधीतरी बनवली जाते. म्हणून मग मी घेऊन येते आणि अशा पद्धतीने ठेवते. तर मग ते मॅगीचं पॅकेट आहे ना, ते खूप मोठं होतं आणि तेवढा मोठा डब्बा आपल्याकडे नसतो. तर तुम्ही अशा पद्धतीने मध्येच कट करून तुमचं जे मोठं मॅगीचं पॅकेट आहे ना, ते स्टोअर करू शकता. तर मी दुपारी ह्या सगळ्या कामाला लागले होते आणि जेव्हा पण दुपारी हे असं काम केलं ना, की ते पटापट होऊन जातं. म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला स्वयंपाक करायचा असतो, आपल्याला ह्या गोष्टींमध्ये वेळ भेटत नाही. तर मी दुपारचाच वेळ ठरवते, की ज्यामुळे मला जसं काही माझं किचन व्यवस्थित आवरता येईल या हिशोबानेच मी सगळं काही दुपारीच करते. आणि या बरण्या जेव्हा पण रिकाम्या होतात ना, त्याच्यानंतर मी लगेचच ह्या घासून ठेवते आणि जेव्हा पण वेळ भेटतो ना तेव्हा मी ह्या भरून ठेवते. म्हणजे मग एकदाच पूर्ण किचन क्लिनिंगचा लोड येत नाही मला. त्यानंतर मिशोवरती आहेत ना, मी ह्या 2 मातीच्या बरण्या बघितल्या होत्या. दिसायला खूप सुंदर वाटत होत्या. पण लिटरली म्हणजे तुम्ही जर याची साईज बघितलीत तर इतकी मोठी आहे. म्हणजे हाताने व्यवस्थित पकडता येत नाही आणि पडायची भीती. त्याच्यामुळे मग मी आता वापरायच्या बंद केलेल्या आहेत.
नाहीतर याच्यामध्ये लोणचं आपण तूप ठेवू शकतो, दिसायला खूप छान आणि लोणचं देखील खूप व्यवस्थित राहतं मातीच्या बरण्यांमध्ये. पण साईज जरा जास्तच मोठी होत होती आणि हाताळायला थोडंसं डिफिकल्ट होतं, त्यामुळे मग मी आता वापरायचं बंद करणार आहे. तर इथं आता तुमच्याशी बोलत बोलत माझा जो एक कॅबिनेट आहे तो पूर्ण भरून झालेला आहे. आता मी तुम्हाला माझा जो स्नॅक्सचा कॉर्नर आहे तो दाखवते. तर हा जो पूर्ण काचेचा तुम्हाला कॅबिनेट दिसतोय, त्या कॅबिनेटमध्ये मी सगळं काही मुलांना लागणारं स्नॅक्स आहे ते ठेवते. तर आता मी माझी सगळी स्वयंपाकाची तयारी करते. त्याआधी माझा जो पूर्ण किचनचा ओटा आहे ना, तो मला पूर्ण रिकामा लागतो, पूर्ण साफ लागतो. तर त्याआधीच मी सगळी जी काही भांडी आहेत ना, ती आवरून घेते. तर रोजचं जे आपला चहा होतो संध्याकाळचं, त्यासोबतच मी माझी सगळी जी भांडी आहेत ना, ती आवरून घेते. पण आज आता मी माझी पूर्ण पॅन्ट्री क्लिअर करत होते, त्यामुळे मग हे काम मला थोडंसं उशीर झाला. आणि मग अशा टायमाला मी सिंपल असं जेवण बनवते. तर आज आहे वांग्याचं भरीत आणि भाकरी. तर जनरली आम्ही 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला घरीच राहतो, कुठे बाहेर जात नाही. जे काही आहे ते घरातल्या घरात सेलिब्रेट करतो. आणि याबरोबरच तुमच्यासोबत एक नवीन गोष्ट मला शेअर करायची आहे, पण म्हटलं तुम्हाला येणाऱ्या व्लॉगमध्ये लक्षात येईलच. तर ती गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायला मी देखील एक्सायटेड आहे आणि आय होप तुम्ही देखील एक्सायटेड असाल. काहीतरी खूप नवीन तुमच्यासोबत शेअर लवकरात लवकर करेन. अँड आय होप तुम्हाला माझी आजची जी व्हिडिओ आहे ती देखील आवडली असेल. तर मी वांग्याच्या भरतामध्ये आहे ना कांद्याची पात देखील टाकते. तर आत्ता कांद्याची पात नव्हती, पण कांद्याच्या पातीमधला जो छोटा छोटा कांदा आहे ना, तो कच्चा कांदा म्हणून भरतामध्ये खूप छान लागतो. तर तो मी आता इथे टाकलेला आहे आणि आता मी भाकरी बनवून घेते. असं माझं सिम्पलचं जेवण रेडी झालेलं आहे. सो आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल आणि जे सरप्राईज आहे ते तुम्ही गेस करून कमेंट करू शकता. काय सरप्राईज असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर ज्वारीच्या भाकरीसाठी आहे ना थोडंसं जर आपण गरम पाणी घेतलं पीठ मळायला आणि जर पीठ आपण थोडंसं चाळून जरी घेतलं ना, तरी देखील आपल्या ज्या भाकरी आहेत ना त्या खूप छान आणि बारीक होतात. तर असा होता माझा आजचा दिवस आणि नवीन वर्षाची सुरुवात. आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल. तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर. बाय.